मागच्या व्हिडिओमध्ये आपण केल्विन सायकल बघितली होती आणि केल्विन सायकलमध्ये काय बघितलं होतं की CO2 आणि H2O चा वापर करून कशा पद्धतीनं आपण ग्लुकोज तयार करू शकतो, राईट. ती जी केल्विन सायकल होते ते जनरली C3 प्लांटमध्ये होते, जिथं C3 प्लांट म्हणजे कोणते, जिथं पाणी मुबलक प्रमाणात आहे, राईट. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात आहे तिथं काय होणार, ते कोणते प्लांट ग्रो होणार तिथं C3 प्लांट्स. आणि एक वेगळ्या प्रकारचे प्लांट्स पण आहेत C4 प्लांट्स, जिथं म्हणजे आता डेझर्ट एरिया आहे, जिथं पाण्याची खूप कमी आहे आणि झाडं पानं आपल्याला माहिती आहे काय आपलं झाडाचं स्टोमाटा. याच्यातून काय होतं, ऑक्सिजन येतो, ऑक्सिजन बाहेर जातो, कार्बन डायऑक्साईड आत येतो. त्याच पद्धतीने काय होतं, आपलं H2O पण बाहेर जातं, राईट. आणि जर समजा पाण्याची कमी आहे तर मग याच्यातून H2O बाहेर सोडून चालेल का, नाही. कारण जर याच्यातून H2O सोडत राहिलं तर पुढं आपल्याला फोटोसिंथेसिससाठी पाणी पण पुरणार नाही. तर मग काय करावं लागतं, काय जे C4 प्लांट्स आहेत ना, ते काय करतात, हे आपलं स्टोमाटा आहे त्याला बंद करून टाकतात. फक्त काय थोड्या वेळापुरतं चालू करतात आणि बाकी वेळ मग बंद ठेवतात, राईट. त्याच्यामुळे काय होतं, जे याच्यातून पाणी बाहेर जाणार राहतं ते पाणी बाहेर जात नाही आणि पाणी सेव्ह केलं जातं. तर मग प्रॉब्लेम एक होतो की आपल्याला काय माहिती आहे, याच्यातून पाणी बाहेर पडतं, ऑक्सिजनही बाहेर पडतो, पण याच्यासोबतच याच्यातून काय होतं, इथून आता स्टोमाटा जर बंद करून टाकले तर काय होऊन जातं, पाणी बाहेर पडणं तर बंदच होतं, त्यासोबत काय होतं, जे CO2 एंट्री करतंय आपलं ते करणं सुद्धा बंद होऊन जातं आहे, राईट. तर मग आता जर CO2 ची एंट्रीच नाही झाली तर मग आपण फोटोसिंथेसिस कसं करणार, कारण आपल्याला CO2 तर लागतंच फोटोसिंथेसिससाठी. तर मग त्यांनी काही प्लांटनी स्वतःला डेव्हलप केलं त्या पद्धतीनं, त्यांना आपण काय म्हणतो C4 प्लांट्स, राईट. हे काय करतात, एकदम थोडंफार म्हणजे CO2 चा कमीत कमी उपयोग करून फोटोसिंथेसिस करतात, राईट. आणि जे C4 प्लांट्स आहेत ते सगळ्यात जास्त इफिशियंट प्लांट मानल्या जातात. आता हे बघा, हे काय आपलं क्युटिकल, हे खालचं क्युटिकल आणि इथं काय स्टोमाटा, हे कोणते आहे, पॅलिसेड मेसोफिल सेल्स. आणि हे काय आपलं स्पॉन्जी मेसोफिल सेल्स. आणि हे जे आहे ते एक्स लिहिलेलं काय झायलम आणि खाली जे पी लिहिलं आहे ब्ल्यू कलरमध्ये ते आहे आपलं फ्लोएम, राईट. ही डायग्राम कळाली, हे आपण मागे पण बघितलेली आहे. हे कोणते आपले, हे C3 प्लांट आहे, राईट. याच्यात दोन्ही टाईपचे मेसोफिल सेल्स राहतात, कोणते, हे पॅलिसेड आणि हे स्पॉन्जी मेसोफिल सेल्स. हे दोन्ही असणाऱ्याला आपण काय म्हणतो, C3 प्लांट्स म्हणतो, राईट. आणि आता जे C4 प्लांट्स आहे त्याच्यातच थोडं स्ट्रक्चर चेंज झालेलं असतं, आपण ते पुढच्या स्लाईडवर बघणार आहे. हे बघा, हे काय मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, हे काय आपली केल्विन सायकल आहे. याच्यामध्ये काय होतं, हे आपलं RUBP असतं आणि त्याच्यासोबत ज्यावेळेस ॲटमॉस्फिअरमधून CO2 एंट्री करतो त्यासोबत रिॲक्शन करतो आणि रिॲक्शन करणार काय राहतं, रुबिस्को, राईट. याला हे कार्बन सोबत पण रिॲक्शन करू शकतं आणि ऑक्सिजन सोबत पण. पण जे कार्बनची ॲफिनिटी ती जास्त आहे, म्हणजे जास्त कार्बन सोबत लवकर रिॲक्ट होत आहे आणि ऑक्सिजन सोबत कमी रिॲक्ट होत आहे, राईट. आणि जर आपली ऑक्सिजनचे म्हणजे जर कार्बन जास्त असलं तर कार्बन सोबत रिॲक्ट होईल, पण जर आपलं ऑक्सिजनचं जर प्रमाण इन्क्रीज झालं, राईट, तर काय होईल, ते ऑक्सिजन सोबत रिॲक्ट व्हायला सुरुवात होईल काही प्रमाण. मग त्यांना फोटो रिस्पायरेशन घडून येतं, ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. याच्यामध्ये काय होतं आपलं, इथं RUBP आधीपासून होतं, इकडून CO2 आला ॲटमॉस्फिअरमधून आणि दोघांनी मिळून काय बनवलं, 2PGA, म्हणजे दोन मॉलिक्यूल बनवले फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे. याच्यात किती आपले RUBP मध्ये किती कार्बन असतात, 5 कार्बन असतात, 5 कार्बन ॲटम असतात आणि CO2 मध्ये 1 कार्बन ॲटम, राईट. दोन्ही मिळून काय बनवतात, 3 कार्बन ॲटमवालं दोन मॉलिक्युल्स बनवतात PGAचे. PGA काय आपलं फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, राईट. आणि मग इथून काय करतात, रिडक्शन करतात ATP वापरून आणि त्याच्यापासून ग्लुकोज तयार करतात. पण ग्लुकोज एकाच सायकलमध्ये तयार होतं का, नाही. कारण जे आपलं RUBP जे 5 कार्बन ॲटमवाले आहेत हे आपले 6 कार्बन ॲटम तयार झालेत, राईट. 2 × 3 प्रमाणे 6 कार्बन ॲटम तयार झालेत. पण मग काय होतंय, याच्यातून फक्त 1 कार्बन इथं ग्लुकोजसाठी वापरले जातो, बाकीचे 5 कार्बन जे आहेत ते 5 कार्बनवाला ॲटमवाला जे आपलं RUBP आहे ते वापस रिॲक्शनसाठी निघून जात आहे, सायकलसाठी निघून जात आहे. तर मग आता हे काय होतं, आपल्याकडे फक्त 1 कार्बन ॲटम आला आहे, तर मग ही सायकल आपण 6 वेळेस रन करणार, राईट. ही सायकल आपण 6 टाइम रन केल्यावर काय होतं, आपलं ग्लुकोज तयार होतं आहे. हे बघा × 6 लिहिलं आहे, म्हणजे आपल्याला 6 टाइम रन करावं लागेल, त्यावेळेस एक मॉलिक्यूल तयार होईल ग्लुकोजचा.
राईट. ही काय होती आपली केल्विन सायकल, ही आपण मागच्या वेळेस पण बघितली. आता याच्यामध्ये काय होतं C4 प्लांट्समध्ये, याच्यातच आधी केल्विन सायकल जी C3 प्लांटमध्ये घडून येते ती कुठं घडून येते आपली, ती आपली मेसोफिल सेल्समध्ये घडते. राईट. मेसोफिल सेल्समध्येच आपलं काय राहतं, क्लोरोप्लास्ट राहणार आणि त्याच्यातच क्लोरोफिल राहणार आणि तिथंच ही आपली C3 राईट, जी आपली C3 सायकल म्हणजे आपलं C3 प्लांटमध्ये जी केल्विन सायकल घडून येते ती आपल्या मेसोफिल सेलमध्ये घडून येते. राईट. आणि आपल्याला काय होतंय आता C4 प्लांट्समध्ये काय होतंय, जी सायकल घडून येते आपली केल्विन सायकल, ती मेसोफिल सेलमध्ये घडून येत नाही तर ती बंडल शीटमध्ये घडून येते. ती आता कशी होते ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. आता हे बघा, आता रुबिस्को एक एन्झाइम आहे. राईट. ते काय करतंय, CO2 सोबत पण रिॲक्ट करतं आणि O2 सोबत म्हणजे ऑक्सिजन सोबत पण रिॲक्ट करतं. हे कार्बन डायऑक्साईड सोबत सुद्धा रिॲक्ट करणार आणि ऑक्सिजन सोबत पण रिॲक्ट करणार. ज्यावेळेस आपलं पण मग काय करतं, कार्बन डायऑक्साईड सोबत जास्त अफिनिटी असते, म्हणजे जास्त करून ते कार्बन डायऑक्साईड सोबत जाते. पण जर समजा जर आता CO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल तर काय होईल, CO2 सोबत रुबिस्को रिॲक्ट करेल. पण जर याच्यामध्ये काय झालं, ऑक्सिजनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे आपल्या पानामध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये सेल्समध्ये आपले म्हणजे CO2 आणि O2चं जर कॉन्सन्ट्रेशन आपल्या लीफमध्ये बरोबर असेल तर काय होईल, रुबिस्को CO2 सोबत रिॲक्ट करेल. पण जर आपलं O2चं जे प्रमाण आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जर जास्त झालं तर रुबिस्को काय करतं, O2 सोबत रिॲक्ट करायला सुरुवात करतं आणि त्याच्यापासून काय होतं, ते एक PG म्हणजे फोटोग्लिसरिक ॲसिड बनवतं एक, पण याच्यातून आपला ग्लुकोज तयार होत नाही. राईट. इथं कसं होतं, केल्विन सायकलमध्ये ग्लुकोज तयार होते, पण जर आपण केल्विन सायकलमध्ये ते CO2 सोबत रिॲक्ट करतं आणि ग्लुकोज तयार करतं रुबिस्को. पण इथं काय होतंय, जर त्यानं O2 सोबत रिॲक्ट करायला सुरुवात केली तर काय होईल, फोटोग्लिसरिक ॲसिड बनेल पण त्याच्यापासून आपला ग्लुकोज तयार होणार नाही. राईट. आणि ही सायकल चालवायसाठी आपल्याला ATP खर्च करत राहावं लागेल आणि NADH पण खर्च होत राहील. राईट. ह्याच्यापासून आपल्याला आउटपुट काहीच नाही आहे, फक्त वेस्टेज ऑफ एनर्जी होत राहील. पण जर समजा आपण केल्विन सायकल रन केली तर आपल्याला याच्यापासून आउटपुट भेटतं, जे आपलं फूड आहे, ग्लुकोज बनतं आहे. त्याच्यामुळं काय होतंय, जी O2 सोबत रिॲक्ट केलं तर याला आपण काय म्हणणार, फोटो रिस्पायरेशन, आणि CO2 सोबत रिॲक्ट केलं तर याला काय म्हणणार, फोटोसिंथेसिस. राईट. याच्यामध्ये आपलं फूड तयार होतं आहे आणि फोटो रिस्पायरेशनमध्ये आपलं काय होतं आहे, एनर्जी वेस्ट जाते. O2 सोबत रिॲक्ट केलं तर काय होईल, फोटो रिस्पायरेशन, आणि CO2 सोबत रिॲक्ट केलं तर काय होईल, फोटोसिंथेसिस. हे लक्षात ठेवा. आणि रुबिस्को जास्त करून कोणासोबत रिॲक्ट करतं, CO2 सोबत. ज्यावेळेस CO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन सेम राहील त्यावेळेस ते जनरली CO2 सोबत रिॲक्ट करेल. पण जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन जर वाढून गेलं म्हणजे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, ते काय करतंय रुबिस्को, ऑक्सिजन सोबत पण रिॲक्ट करायला सुरुवात करते. म्हणजे जेवढं CO2 आहे त्याच्यापासून इकडं फूड बनवतंय, पण ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन पण जास्त आहे, त्याच्यामुळे काय करतंय ते इकडं फोटो रिस्पायरेशन पण सुरुवात करून देत आहे. राईट. आणि त्याच्यापासून एनर्जी वेस्ट होते. तर मग आपण काय जनरली काय करतो, जे फोटो रिस्पायरेशन आहे ते C4 प्लांट्समध्ये अवॉइड केलं जातं आहे, कारण जर जर आपलं फोटो रिस्पायरेशन झालं तर आपली एनर्जी वेस्ट होते आणि आपली एनर्जी कन्झर्व करण्यासाठी आपण फोटो रिस्पायरेशनला अवॉइड करतो C4 प्लांट्समध्ये, कारण आपल्याकडे आधीच एनर्जीची कमी राहते, आपल्याला येतो CO2 रिटेन करणे, आणि फोटो रिस्पायरेशनमध्ये काय होतं, आपला CO2 बाहेर निघतो. राईट. आणि जे C4 प्लांट्स आहेत ते जास्त वेळ स्टोमॅटो ओपन ठेवू शकत नाही, आणि स्टोमॅटो ओपन नाही ठेवलं तर आपलं जे CO2 आहे ते आपलं कमी होऊन जातं आहे लिपमधून. राईट. आणि CO2 कमी झालं तर आपलं फोटोसिंथेसिस होणार नाही आणि वरून आपलं फोटो रिस्पायरेशन होत राहील. तर मग काय करतात, जे C4 प्लांट्स आहेत ते या फोटो रिस्पायरेशनला अवॉइड करतात. राईट. कारण एनर्जी लॉस पण होत आहे याच्यामध्ये आणि आपलं CO2 पण बाहेर फेकलं जातं आहे, जे आपल्याला फोटोसिंथेसिससाठी गरजेचं आहे. हे बघा, हे काय आहे आपलं क्रॉस सेक्शन ऑफ लीफ. राईट. हे काय C3 प्लांट आहे आपला, त्याच C3 प्लांटचं लीफ आहे, आणि हे कोणतं आहे आपलं C4 प्लांटचं लीफ. आता C3 प्लांटमध्ये आपण काय बघितलं आहे, हे काय आपलं क्युटिकल वरचं आणि खालचं, त्याच्यामध्ये खालच्या बाजूला काय आहे आपलं स्टोमाटा. एक मिनिट.
आपलं काय क्रॉस सेक्शन ऑफ लीफ. हे काय C3 प्लांटचं लीफ आणि हे C4 प्लांटचं लीफ. आता हे बघा इथं काय हे क्युटिकल आणि खालचं हे दोन्ही हे झाले क्युटिकल मध्ये एपिडर्मिस सेल्स, राईट. या वरच्या बाजूचं अपर एपिडर्मिस आणि हे खालच्या बाजूचं लोअर एपिडर्मिस सेल C3 प्लांटमध्ये. हे खाली काय होतं आपलं हे मेसोफिल पॅलेसेड मेसोफिल सेल्स, राईट. आणि हे खालचं स्पॉन्जी मेसोफिल सेल्स. आणि हे जे याला बंडल शीथ म्हणतो, आजूबाजूला जे वेस्क्युलर बंडल आहे आपलं, ज्याच्यामध्ये झायलम आणि फ्लोएम असतात, त्याच्या आजूबाजूला ज्या सेल्स असतात त्याला आपण काय म्हणतो, बंडल शीथ सेल्स, राईट. आणि हे कुठं आहे आता, हे बघा हे स्पॉन्जी मेसोफिल आहे ना, याच्या आजूबाजू याच्या म्हणजे या बंडल शीथ सेल कुठे आहे, आपल्या वेस्क्युलर बंडलच्या आजूबाजूला. वेस्क्युलर बंडलमध्ये काय राहतं आपलं फ्लोएम आणि झायलम, राईट. फ्लोएम काय करतं, फूड वाहून नेण्याचं काम करतं आणि झायलम वाटर आणण्याचं काम करतं, राईट. आणि हे आपलं स्टोमाटा आणि या आजूबाजूच्या गार्ड सेल्स. आता हे झालं आपलं C3 प्लांटचं लिपचं क्रॉस सेक्शन. आता हे आपलं C4 प्लांट. जिथं C4 प्लांट कोणते, जिथं पाण्याची कमी आहे तिथं त्या प्लांट्सने अडॉप्ट केलेलं राहतं. आपण काय म्हणू शकतो, मक्का राहते ना आपली, ती पण एक C4 प्लांट आहे. याच्यामध्ये काय बदल आहे बघा, आपलं अपर एपिडर्मिस किंवा आपण काय म्हणतो क्युटिकल म्हणू शकतो, आणि हे खालच्या बाजूचं क्युटिकल किंवा लोअर एपिडर्मिस. हे अपर एपिडर्मिस आणि हे लोअर एपिडर्मिस, आणि हे त्याचे गार्ड सेल्स, आणि हे काय आपलं स्टोमाटा. पण इथं बघा काय आहे, आपलं इथं कसं होतं, मेसोफिल सेल्स, पॅलिसेड मेसोफिल आणि या स्पॉन्जी मेसोफिल असे 2 सेल्स होत्या. पण इथं तसं नाही आहे. इथं एकाच प्रकारच्या सेल्स आहेत, ज्या एकदम कुठं झाले, हे आपलं झायलम आणि फ्लोएम म्हणजे वेस्क्युलर बंडल, त्याच्या आजूबाजूला काय आहे, हे आपलं बंडल शीथ सेल्स आहेत, आणि त्याच्या आजूबाजूला ह्या मेसोफिल सेल्स अरेंज झालेले आहेत, राईट. हे सगळे सेल आपल्या ज्या C4 प्लांटमध्ये काय झालेलं असतं, जे आपले मेसोफिल सेल्स आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे नसतात. इथं C3 मध्ये 2 टाईपचे आहेत, पण C4 मध्ये एकाच टाईपच्या राहतात मेसोफिल सेल्स फक्त. आणि त्या कुठं अरेंज झालेल्या आहेत, बंडल शीथच्या आजूबाजूला अरेंज झालेत. कारण याच्यामध्ये काय होतं, C4 प्लांटमध्ये जे आपलं फोटोसिंथेसिस घडून येतं ते दोन्ही ठिकाणी होतं. C3 प्लांटमध्ये काय होतं, फक्त आपलं पॅलिसेड मेसोफिलमध्ये फोटोसिंथेसिस घडून येतं. पण C4 प्लांटमध्ये काय होतं, इथं मेसोफिल सेल्स प्लस बंडल शीथ दोन्ही ठिकाणी आपलं फोटोसिंथेसिस घडून येतं, राईट. म्हणजे दोन्ही जागा लागतात फोटोसिंथेसिस घडून येण्यासाठी. आपली केल्विन सायकल C4 प्लांटमध्ये कुठे होते, कॅरी आउट होते बंडल शीथ सेल्समध्ये. आणि हे C4 प्लांट कुठं असतं, जिथं पाण्याची कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं, राईट. कळालं C3 प्लांटच्या लिपमध्ये आणि C4 प्लांटच्या लिपमध्ये काय फरक येते. नेक्स्ट हे बघा C4 प्लांटचं त्याच पद्धतीचं फक्त जरा इलुस्ट्रेट केलंय. हे आपलं बंडल, हे काय आपलं व्हॅस्क्युलर बंडल, हे जे येलो कलरचं आहे ते आपलं काय व्हॅस्क्युलर बंडल, म्हणजे ज्याच्यात काय झायलम आणि फ्लोएम आहेत ते झालं आपलं व्हॅस्क्युलर बंडल, राईट. आणि त्याच्या आजूबाजूला ज्या सेल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण बंडल शीथ सेल्स. आणि ह्याच बंडल शीथ सेलच्या आजूबाजूला काय झालं आहे, आपलं सगळ्या मेसोफिल सेल्स अरेंज झाल्यात, ह्या सगळ्या ब्राऊन कलरच्या, राईट. सगळ्या मेसोफिल सेल्स कुठं अरेंज झाल्यात, व्हॅस्क्युलर बंडल शीथ सेलच्या आजूबाजूला. आणि ही आपली अपर एपिडर्मिस आहे, लोअर एपिडर्मिस हे आपलं स्टोमाटा, आणि ह्या त्याच्या 2 गार्ड सेल्स, राईट. नेक्स्ट हे बघा, हे त्याच पद्धतीने दाखवलं आहे, थोडं वेगळं दाखवलं. हे आपलं हे अप्पर क्युटिकल, हे लोअर क्युटिकल ब्राऊन कलरचं म्हणजे रेड कलरचं, आणि त्याच्यानंतर ह्या ज्या ऑरेंज कलरचे आहेत ते आपलं एपिडर्मिस आहे. हे काय अपर एपिडर्मिस हे लोअर एपिडर्मिस, आणि हे इथं काय आपलं स्टोमाटा आहे. ह्या 2 ज्या ब्ल्यू कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये दाखवल्या ते आपल्या गार्ड सेल्स आहेत त्याच्या आजूबाजूच्या स्टोमाटाच्या. आणि हे आपलं व्हेस्क्युलर बंडल. फ्लोएम कोणते आहे, जे आपले रेड कलर किंवा ब्राऊन कलरने दाखवले ते आपले फ्लोएम याच्यामध्ये. आणि हे जे ग्रीन कलरने दाखवले ते काय आपले झायलम आहेत. आणि हे आजूबाजूला जे ब्ल्यू कलरने दाखवले ते काय आपलं बंडल शीथ आहेत. हे आपले C3 प्लांट्स आहे. याच्यामध्ये हे पॅलिसेड मेसोफिल आणि ह्या स्पॉन्जी मेसोफिल आपण वेगवेगळं ओळखू शकतो. पण इथं काय त्याच पद्धतीचं आहे, राईट. हे बघा इथं काय आपलं झायलम आणि फ्लोएम, त्याच्या आजूबाजूला आपलं काय आहे बंडल शीथ, आणि बंडल शीथच्या आजूबाजूला बघा कशा पद्धतीने ह्या मेसोफिल सेल्स अरेंज झालेले आहेत. इथं कसं आपण पॅलिसेड मेसोफिल आणि स्पॉन्जी मेसोफिल ओळखू शकतो तसं नाही आहे. इथं सगळ्या एकाच टाईपच्या मेसोफिल सेल्स आहेत, आणि त्या कुठं अरेंज झाल्यात, आपल्या बंडल शीथच्या आजूबाजूला अरेंज झाल्यात, राईट. हे लक्षात ठेवा.
C4 प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस कसं होतं हे दाखवलं आहे, राईट. आता इथं काय होतंय, हे काय आपलं हे जे वरचं दाखवलं आहे ते आपलं मेसोफिल सेल्स. हे जे वरचं आहे आपलं ते आहे मेसोफिल सेल्स. ह्या ज्या आहेत ही जी सेल दाखवली ती मेसोफिल सेल आणि ही जी खालची ती आपली बंडल शीथ सेल आहे, राईट. हे लक्षात ठेवा, वरची मेसोफिल सेल, राईट. हे बघा मेसोफिल सेल दाखवलं आहे आणि खालची बंडल शीथ सेल. आता इथं काय हे इंटरनल प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि आपल्याला माहिती आहे प्लांट सेलला काय राहते, सेल वॉल राहते. हे बघा दोन्हीला आहे, ही याची सेल वॉल आहे बंडल शीथ सेलची ही वाली आणि ही हे काय प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, राईट. आता याच्यामध्ये काय होतंय दोन्ही ठिकाणी C4 प्लांट्समध्ये काय होतं जे फोटोसिंथेसिस होते ते दोन्ही ठिकाणी होते, मेसोफिल सेलमध्ये पण आणि बंडल शीथ सेलमध्ये पण. आता इथं बघा इथं काय होतंय ॲटमॉस्फिअरमधून CO2 येतोय आणि जे आपलं रुबिस्को राहत होतं आपलं कुठं C3 प्लांटमध्ये, इथं काय राहतं फॉस्फो इनॉल पायरुव्हेट राहतोय, राईट. आणि हे जे बंडल शीथ सेल आहे ना याच्यामध्ये कोणतंच गॅसियस फॉर्ममध्ये काहीच म्हणजे ट्रान्सफर होऊ शकत नाही, राईट. हे जे आपलं बंडल शीथ सेल आहे याच्यामध्ये इथून कुठूनच गॅसियस फॉर्ममध्ये काहीच येऊ शकत नाही, फक्त याच्यामध्ये केमिकल एंट्री करू शकतात, राईट. गॅस एंट्री करू शकत नाही बंडल शीथ सेलमध्ये किंवा याच्याच्या बाहेर पण जाऊ शकत नाही की गॅसेस, राईट. फक्त केमिकल इथं एंट्री करू शकतात. आता काय होतंय ॲटमॉस्फेरिक CO2 मग डायरेक्ट आपण इथं टाकू शकत नाही बंडल शीथ सेलमध्ये कारण इथं गॅस एंट्री करू शकत नाही. मग त्याला आपल्याला काय करणं आहे आधी कन्वर्ट करणं आहे एका केमिकलमध्ये. तर आपण काय करतोय इथं काय काय वापरतोय फॉस्फोइनॉल पायरुव्हेट. याच्यामध्ये किती कार्बन राहणार 3 कार्बन राहणार फॉस्फोइनॉल पायरुव्हेटमध्ये आणि ॲटमॉस्फिअरमधून CO2 मधून 1 कार्बन भेटणार आपल्याला आणि हे CO2 कोणत्या फॉर्ममध्ये नंतर कन्वर्ट होणार मेसोफिल सेलमध्ये आल्यावर SCO3 या फॉर्ममध्ये, राईट. आता हे दोन्हीमध्ये इथं काय झालं आपल्याकडे 1 कार्बन आणि फॉस्फोइनॉल पायरुव्हेटमध्ये 3 कार्बन आहेत, राईट. दोन्ही मिळून काय होतात कार्बनचं फिक्सेशन करतात आणि एक ॲसिड तयार करतात, राईट. जे 4 कार्बनवाला कंपाऊंड राहील, राईट. मॅलिक ॲसिड किंवा दुसरं ॲस्पॅरिक ॲसिड या पद्धतीचं ॲसिड तयार करतात जे 4 कार्बनवाला कंपाऊंड आहे, राईट. मग आता ॲसिड तयार केलंय इथं काय होतंय बंडल शीथ सेलमध्ये गॅस तर जाऊ शकत नाही पण केमिकल जाऊ शकतात. आता आपण त्याला ॲसिडमध्ये कन्वर्ट केलं म्हणजे केमिकलमध्ये कन्वर्ट केलं आहे. आता काय होतं आपण त्याला ट्रान्सपोर्ट करू शकतो बंडल शीथ सेलमध्ये आपल्या केमिकलला. आपलं केमिकल काय बनलं आहे C4 ॲसिड म्हणजे ज्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत त्या टाईपचं एक ॲसिड बनलं आहे, राईट. आपल्याकडं कशा मिळून ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आणि फॉस्फोइनॉल पायरुव्हेट ज्याच्यामध्ये 3 कार्बन आहेत. आता याच्यामधलं 1 कार्बन आणि इकडचे 3 कार्बन मिळून फिक्सेशन होतं आणि एक C4 ॲसिड तयार होतं, राईट. आणि हे ॲसिड परत काय होतंय आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो आता बंडल शीथ सेलमध्ये, राईट. आता C4 ॲसिड कोणते कोणते राहतात मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पेरिक ॲसिड, राईट. आता काय होतंय आता हे C4 ॲसिड याच्यामध्ये आलाय बंडल शीथ सेलमध्ये. तर आता काय होतंय आपल्याला काय माहिती आहे C4 जे प्लांट आहेत ते आपले स्टोमाटा जास्त वेळ उघडू शकत नाहीत, राईट. C4 प्लांटमध्ये काय राहतं C4 प्लांट कुठं राहतात एकदम डेझर्ट एरियामध्ये जिथं पाण्याची कमी तिथं राहतात किंवा म्हणजे जिथं पाण्याची कमी त्या ठिकाणी जास्त करून C4 प्लांट राहतात. मग ते काय करू शकत नाही पाणी लूज करू शकत नाही, वाटर जे आहे ते लूज करू शकत नाही. त्यांनी वाटर लूज केलं तर फोटोसिंथेसिस घडून येणार नाही. वाटर लूज नाही करू म्हणून ते काय करतात आपलं जे स्टोमाटा आहे ना ते जास्त वेळ बंद ठेवतात. ते काय करतात एकदा ॲटमॉस्फेरिक CO2 घेऊन टाकतात बऱ्याच प्रमाणात, राईट. पण मग आता CO2 कसं आहे आपल्याला वापरावंच लागणार आहे याच्यामध्ये फोटोसिंथेसिसमध्ये. जर किती स्टोअर केला आणि दिवसभर आपण जर फोटोसिंथेसिस करत राहिलं तर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊन जाईल. तर मग आपल्याला CO2चं कन्झर्वेशन करणं आहे कशामध्ये C4 प्लांट्समध्ये. C3 प्लांट्समध्ये काय होतं बाहेरून भरपूर प्रमाणात CO2 भेटून जायचं मग आपल्याला टेन्शन नव्हतं किती करा फोटोसिंथेसिस CO2 तर येतोय. पण आता C4 प्लांटमध्ये काय आपण काय बघितलंय जर आपलं CO2 आणि O2चं कॉन्सन्ट्रेशन रुबिस्को बघितलंय आपण, राईट. त्याच्यामध्ये काय होतं CO2 आणि O2चं जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते CO2ला सिंथेसिस करतंय, राईट. CO2 सोबत रिॲक्ट होतंय. पण जर CO2चं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं ते रुबिस्को काय करतंय O2 सोबत रिॲक्शन करतंय आणि एनर्जी खर्च करून टाकतंय ज्याच्यापासून ग्लुकोज पण तयार होत नाही काही उपयोगाचं नाही आहे. तर मग
C4 प्लांटमध्ये काय करतात, त्याला फोटो रिस्पायरेशन अवॉइड करावं लागतं त्यांना, कारण त्यांनी जर फोटो रिस्पायरेशनमध्ये काय होतं, आपलं CO2 बाहेर पडून जातोय, राईट. आणि जर CO2 बाहेर पडत राहिला तर मग फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही, कारण आधीच स्टोमाटा बंद आहे, आधीच आपल्याला कार्बन डायऑक्साईडची कमी आहे. आणि जर आपण CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वापरतच राहिलो तर आपलं फोटोसिंथेसिस पुढं करू शकणार नाही. मग काय करणार याच्यामध्ये, आता याच्यामध्ये काय करताय, आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं म्हणजे कमी प्रमाणात वापर करणं किंवा कार्बन डायऑक्साईड होईल तितका कन्झर्व करणं. मग आता C4 प्लांटमध्ये काय होतंय, एकदा ॲटमॉस्फिअरमधून कार्बन डायऑक्साईड घेतला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॉस्फोइनॉल पायरुवेट वापरणार आणि ते कार्बन डायऑक्साईड वापरून त्याचं फिक्सेशन करणार आणि त्याला काय करणार, 4 कार्बन ॲटमवाला ॲसिड तयार करणार, C4 ॲसिड तयार करणार, राईट. मग ॲसिड कशामध्ये ट्रान्सफर करू शकतो आपण, बंडल शीथ सेलमध्ये. आता बंडल शीथ सेलमध्ये हे C4 ॲसिड केलंय, राईट. मग आता हे C4 ॲसिड म्हणजे कोणतं, मॅलिक ॲसिड किंवा ज्याच्यात 4 कार्बन ॲटम आहेत ते ॲसिडमध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं. आता याच्यामध्ये गेलं C4 ॲसिड, राईट, बंडल शीथ सेलमध्ये. आता इथं काय होणार, त्याचं डिकार्बोक्झिलेशन होणार, म्हणजे याच्यातून CO2 वेगळा केला जाणार, राईट. डिकार्बोक्झिलेशन म्हणजे काय, आपलं CO2 वेगळं करणं आहे. आता जर डिकार्बोक्झिलेशन झालं म्हणजे CO2 वेगळा केला तर आपल्याकडं एक कार्बन ॲटम कमी झाला, आपल्याकडे किती कार्बन ॲटम राहिले, फक्त 4 होते, 3च उरले, राईट. मग आता काय झालं, याच्यातून CO2 वेगळा केला आहे आपण, राईट. परत आपल्याला C3 ॲसिडमध्ये कन्वर्ट करणार. मग त्याला हे बघा, आता याच्यातून डिकार्बोक्झिलेशनमध्ये काय होत आहे, 2 प्रोडक्ट तयार होत आहेत. C4 ॲसिडचं डिकार्बोक्झिलेशन करून 2 प्रोडक्ट तयार झाले. एकामध्ये काय झालं, आपला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो आपला कन्झर्व झाला, वापस निघून गेला, राईट. आपला बंडल शीथ सेलमध्येच राहिला. आणि या कार्बन डायऑक्साईडपासून आपण काय करणार, जी की आपली केल्विन सायकल आहे ती रन करणार, राईट. हा कार्बन डायऑक्साईड कुठे वापरले जाणार, आपल्या केल्विन सायकलमध्ये. आणि हे जे उरलेलं आहे ते आपलं C3 ॲसिड वापस जाणार, म्हणजे आपलं C3 ॲसिडमध्ये फॉर्म होणार, राईट. याच्यातून एक C4 मधून एक कार्बन ॲटम गेल्यावर किती उरणार, 3 कार्बन ॲटम, राईट. आता काय होणार, हे CO2 येते आपल्या सायकलसाठी वापरलं जाणार, कोणत्या सायकलसाठी, केल्विन सायकलसाठी वापरलं जाणार. मग आपलं बंडल शीथ सेलमध्ये काय होणार, केल्विन सायकल घडून येणार, राईट. फिक्सेशन बाय केल्विन सायकल. आणि जे C3 ॲसिड आहे ते वापस ट्रान्सपोर्ट होऊन परत आपलं रिजनरेट होणार कशाच्या फॉर्ममध्ये, फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये, राईट. आता मग याच्यामध्ये परत आपलं सायकल परत जशी तशी रेग्युलर चालू राहणार, राईट. हे काय आपलं C4 पाथवे. नेक्स्ट हे बघा, हेच दाखवलंय, CO2 येतो ॲटमॉस्फेरिक आणि इथं फॉस्फोइनॉल पायरुवेट आधीपासून आहे, मग त्याला ऑक्झॅलो ॲसिटेट म्हणजे 4 कार्बनवाला ॲसिडमध्ये कन्वर्ट करणार. आणि त्याच्यात काय होणार, NADPH वापरलं जाणार, राईट. NADPH पासून NADP तयार होणार, म्हणजे एक हायड्रोजन ॲटम वापरलं जाणार. मग एक हायड्रोजन वापरल्यामुळे काय होणार, ऑक्झॅलो ॲसिटेट होतं, त्याचं मॅलेटमध्ये कन्वर्ट होणार, राईट. ते पण 4 कार्बनवालाच आहे, कार्बनमध्ये चेंज नाही झाला, फक्त एक आपलं हायड्रोजन ॲड झाला आहे, राईट. मॅलेट मग एक केमिकल आहे, त्याच्यामुळे ते हे बंडल शीथ सेल आहे आपलं, आणि हे मेसोफिल सेल. आता मेसोफिल सेलमध्ये मॅलेट तयार झालं आणि ते कुठे एंट्री करणार, आपलं बंडल शीथ सेलमध्ये. आता तिथं काय होणार, डिकार्बोक्झिलेशन होणार आणि याच्यातून CO2 आणि पायरुवेट वेगळं होणार. CO2 वेगळं झालं ते कुठं वापर जाणार, आपल्या केल्विन सायकलमध्ये, आणि त्याच्यापासून ग्लुकोज तयार होणार, राईट. आणि जे आपलं पायरुवेट आहे ते परत वापस जाणार, 3 कार्बन कंपाऊंड. आणि इथं काय होणार, ATP. आता पायरुवेटपासून आपल्याला काय करणं आहे, परत आपलं फॉस्फोइनॉल पायरुवेट तयार करणं आहे, त्यासाठी आपण ATP वापरणार आणि परत ADP मध्ये कन्वर्ट होणार. ATP म्हणजे एनर्जी वापरली जाणार आणि 3 कार्बनवाला आपला परत फॉस्फोइनॉल पायरुवेट आपल्याला वापस भेटून जातं आहे, राईट. हे काय झालं, C4 पाथवे. आणि जे आपण स्ट्रक्चर बघितलं C4 प्लांटचं, त्याला काय म्हणतो आपण, क्रान्स ॲनाटॉमी म्हणतो, राईट. आता C4 पाथवे बद्दल माहिती. Plants that are adapted to dry tropical region have the C4 pathway. त्याने काय सांगितलंय, जिथं ड्राय ट्रॉपिकल रिजन आहे म्हणजे जिथं पाण्याची कमी वाळवंटी प्रदेश किंवा पाण्याची कमी खडकाळ प्रदेश आहे, तिथं प्लांट कोणते वापरतात, C4 पाथवे वापरतात. These plants have C4 oxaloacetic acid as first CO2 fixation product. They use C3 pathway
ऑर द केल्विन सायकल ॲज द मेन बायोसिंथेटिक पाथवे. आता काय फक्त इथं जे आपलं C3 पाथवेमध्ये काय होतं, 3PGA म्हणजे फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बनतं आहे, राईट. C3 पाथवेमध्ये फॉस्फोग्लिसरिक ॲसिड बनते, पण C4 पाथवेमध्ये काय ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड बनवलं जातं, राईट. CO2चं फिक्सेशन करून. मग हे काय होतं आहे, C3 पाथवे वापरून आपण केल्विन सायकल करतो, ज्याच्यामध्ये 3PGA वापरतो म्हणजे 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिड वापरतो. C4 मध्ये ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड वापरतो. आणि बंडल शीटमध्ये आपण काय करतो, आपलं फोटोसिंथेसिस म्हणजे आपलं केल्विन सायकल कॅरी आउट करतो. C4 plants are special. They have a special type of leaf anatomy. They tolerate higher temperatures. They show response to high light intensities. They lack a process called photorespiration to have greater productivity of biomass. आपण काय बघितलंय, जी C4 प्लांटची अॅनाटॉमी ती थोडी वेगळी आपण बघितलं ना. आपल्या C3ला जे लीफ आहे त्याच्या क्रॉस सेक्शनमध्ये आपल्याला 2 टाईपचे सेल दिसतात, एक स्पॉन्जी मेसोफिल आणि एक पॅलिसेड मेसोफिल. पण C4 प्लांटमध्ये काय झालेलं आहे, ज्या मेसोफिल सेल आहेत त्याच आपल्या बंडल शीटच्या आजूबाजूला अरेंज झालेले आहेत एकदम पॅक पद्धतीनं, राईट. आणि जे आपले C4 प्लांट्स आहेत ते हायर टेम्परेचर टॉलरेट करू शकतात, इव्हन स्नोला पण टॉलरेट करू शकतात. म्हणजे C4 प्लांट कुठे कुठे आहेत, म्हणजे हायर टेम्परेचरला टॉलरेट करू शकतात, स्नोला नाही. दे शो रिस्पॉन्स टू हाय लाईट इंटेन्सिटीज. आपण काय बघितलंय, लाईटची इंटेन्सिटी जर हाय असली तर जे आपलं क्लोरोफिल ए ते डिग्रेड होणं सुरू करतं, राईट. पण जे आपलं C4 प्लांट्स आहेत त्यांच्यामधलं क्लोरोफिल ए इतक्या लवकर डिग्रेड होत नाही आहे. आणि जे आपले C3 प्लांट आहेत त्याच्यामध्ये आपण काय बघितलंय, रात्रीच्या वेळेस काय होतं, आपलं फोटो रिस्पायरेशन होतं आहे. नाही, रात्रीच्या वेळेस नाही, म्हणजे दिवसाच्या वेळेसच काय होतं, कार्बन डायऑक्साईडची कमी झाली की लगेच ऑक्सिजन सोबत रुबिस्को काम करायला सुरुवात करतं आणि बाय प्रोडक्ट म्हणून कार्बन डायऑक्साईडला बाहेर टाकायला सुरुवात करतं, राईट. याच्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट होते आणि प्रोडक्ट काही तयार होत नाही. पण मग C4 प्लांटमध्ये काय होतं, फोटो रिस्पायरेशन घडूनच येत नाही, रुबिस्को राहतच नाही, तर फोटो रिस्पायरेशनचा प्रॉब्लेमच येत नाही. द पर्टिक्युलर लार्ज सेल्स अराउंड व्हॅस्क्युलर बंडल ऑफ द C4 प्लांट्स आर बंडल शीथ सेल्स. आपलं व्हेस्क्युलर बंडल आपल्याला माहिती आहे काय राहतं, ते आपलं ज्याच्यात झायलम आणि फ्लोएम असतात आपले, राईट. झायलम काय करतं, वॉटर आणण्याचं काम करतं आणि फ्लोएम फूड प्रोव्हाइड करतं, सगळ्या ठिकाणी फूड वाहून नेण्याचं काम करत आहे. आणि ह्या जे आपले व्हॅस्क्युलर बंडल त्याच्या आजूबाजूला काय राहतं, आपलं बंडल शीथ सेल्स. आणि बंडल शीथ सेलला जे आपले C4 प्लांटमध्ये काय झालेलं असतं, जे आपले बंडल शीथ सेल्स आहेत त्याच्या आजूबाजूला सगळे मेसोफिल सेल्स अरेंज झालेले राहतात. आणि त्या अनाटॉमीला आपण काय म्हणतो, क्रॅन्स अनाटॉमी, राईट. ते जे आपलं स्ट्रक्चर बनतं व्हॅस्क्युलर बंडल त्याच्या आजूबाजूला सगळे बंडल शीथ सेल, आणि बंडल शीथ सेलचे जे आजूबाजूला आहे ते काय असतं, आपलं मेसोफिल सेल्स एका पॅटर्नमध्ये अरेंज झालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, क्रॅन्स अनाटॉमी, राईट. क्रॅन्स अनाटॉमी कुठं दिसून येते, फक्त C4 पाथवेजमध्ये, म्हणजे C4 प्लांट आहेत त्यांच्यामध्येच क्रॅन्स अनाटॉमी दिसून येते. C3 प्लांटमध्ये आपल्याला क्रॅन्स अनाटॉमी दिसून येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि जे C4 प्लांट आहेत ते ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार करतात, आणि C3 जे प्लांट आहेत ते काय तयार करतात, आपलं PGA फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, राईट. हा एक फरक आहे दोन्हीमध्ये. आणि C4 प्लांट जास्त करून कुठं आढळून येतात, जिथं पाण्याची कमी आहे तिथं ते हायर टेम्परेचरला पण टॉलरेट करू शकतात. C3 प्लांट जिथं नॉर्मल टेम्परेचर आहे आणि जे आपलं नॉर्मल वॉटर अवेलेबिलिटी आहे तिथं आढळून येतात. आणि क्रॅन्स अनाटॉमी कोणत्या याच्यात दिसून येते, फक्त C4 प्लांट्समध्ये, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आता येतं बघा, क्रॅन्स मीन्स रेट अँड रिफ्लेक्शन ऑफ द अरेंजमेंट ऑफ सेल्स. आता क्रॅन्स म्हणजे काय, जे आपण अरेंजमेंट बघितली सेल्सची बंडल शीटच्या आजूबाजूला त्याला आपण काय म्हणतो, क्रॅन्स. द बंडल शीट सेल्स मे फॉर्म सेव्हरल लेयर्स अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल. They are characterized by having a large number of chloroplasts, thick wall impervious to gases exchange and no intercellular spaces. आता जे आपले व्हेस्क्युलर बंडल आहेत त्याच्या आजूबाजूला कोणते असतात, आपले बंडल शीथ सेल्स, राईट. ते लेअरवर लेअर फॉर्म करतात व्हेस्क्युलर बंडल. त्याच्यानंतर आपले लेअरवर लेअर कशाचे असतात, बंडल शीथ सेल्सचे. म्हणजे एकच लेअर नाही, आपण डायग्राममध्ये फक्त एक लेअर दाखवला, पण तसं नाही, त्याचे भरपूर लेअर असतात. आणि त्याच्यानंतर आपलं क्लोरोफिलवाले मेसोफिल सेल्स असतात त्याच्या आजूबाजूला.
यांच्या लेअरच्या आजूबाजूला बंडल शीट सेलचे लेअर संपल्यावर त्याच्यानंतर आपले मेसोफिल सेल्स येतात. आणि हे आपले बंडल शीट सेलमध्ये लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट असतात, राईट. थिक वॉल आणि त्यांची वॉल कशी थिक आहे आणि ती इम्परव्हियस टू गॅसेस म्हणजे ज्यांच्यातून गॅसेस ट्रान्सफर होत नाही आहे आणि इंटरसेल्युलर स्पेस पण नाही, म्हणजे एकदम ज्या सेल्स आहेत ते एकदम घट्ट घट्ट चिटकले आहेत आणि त्यांच्यामधून काय होत आहे, इम्परव्हियस टू गॅसेस म्हणजे त्यांच्यामधून गॅसेस फ्लो होत नाही, राईट. ही गोष्ट लक्षात ठेवा, ही मेन आहे. You may like to cut a section of the leaves of C4 plants, maize and sorghum to observe a cran's anatomy and the distribution of mesophyll cells. आणि हे आता कोणत्या याच्यात दिसून येतात, C4 प्लांट्स. कोणते कोणतेच आपले मेज आहे म्हणजे आपली मक्का आणि सोरगम आहे, राईट. यांच्यामध्ये ते डिस्ट्रीब्युशन दिसून येतं मेसोफिल सेल्सचं त्या पद्धतीचं, राईट. The primary CO2 acceptor is 3 carbon molecule phosphoenol pyruvate and present the mesophyll cells is present in the mesophyll cells. आपल्याला काय माहिती आहे, जे आपला CO2 येतोय C4 याच्यामध्ये C4 प्लांटमध्ये, तो कुठं जातोय, सगळ्यात आधी कुठे ॲक्सेप्ट होतोय, फॉस्फोइनॉल पायरुवेट, ज्याला आपण PEP म्हणतो शॉर्टमध्ये. आणि ते फॉस्फोइनॉल, हे बघा आपले 2 टाईपचे सेल्स आहेत जे C4 प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिस घडून आणतात. फर्स्ट काय आपलं मेसोफिल सेल्स आणि त्याच्याच खाली कोणते असतात आपले बंडल शीट सेल्स. आता सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड येणार, तो कुठे येणार, आपल्या मेसोफिल सेल्समध्ये. आणि मेसोफिल सेल्समध्ये आपलं काय आहे, फॉस्फोइनॉल पायरुवेट, राईट. आणि CO2 येणार आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट सोबत रिॲक्ट करणार. फॉस्फोइनॉल पायरुवेटला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, PEP म्हणतो. आणि ते कुठं प्रेझेंट आहे, आपलं मेसोफिल सेलमध्ये, हे लक्षात ठेवा. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. आणि RUBP मध्ये किती कार्बन राहतात, 5 कार्बन कंपाऊंड, हे लक्षात ठेवा. RUBP हे C3 सायकल पाथवेमध्ये वापरलं जातं आणि त्याच्यात 5 कार्बन ॲटम्स असतात, राईट. आणि जे आपलं C4 पाथवेमध्ये वापरलं जातं ते कोणतं आहे, आपलं फॉस्फोइनॉल पायरुवेट, राईट. आणि याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 3 कार्बन आहेत. द एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर धिस फिक्सेशन PEP कार्बोक्सिलेज और PEP केस, राईट. आता ही एन्झाईम कोणतं आहे, आपलं एन्झाईम कोणतं राहतं, C3 पाथवेमध्ये रुबिस्को राहतं, राईट. जे कार्बन डायऑक्साईड सोबत पण रिॲक्ट करतं आणि ऑक्सिजन सोबत पण रिॲक्ट करतं. पण इथं काय आहे, आपलं एन्झाईम कोणतं आहे, PEP कार्बोक्सिलेज. याच्यात PEP कार्बोक्सिलेज और PEP केस, राईट. इट इज इम्पॉर्टंट टू रजिस्टर दॅट मेसोफिल सेल्स लॅक रुबिस्को एन्झाईम. आता मेसोफिल सेल्स जे आपले C4 पाथवेजचे आहेत त्यांच्यामध्ये रुबिस्को नसतो, त्यांच्यामध्ये काय असणार, आपलं फॉस्फोइनॉल पायरुवेट, ज्याला आपण PEP म्हणतो शॉर्टमध्ये. द C4 ॲसिड OAA इज फॉर्म्ड इन द मेसोफिल सेल्स. मग आता हे CO2 आणि ते रिएक्ट करणार आणि त्याच्यापासून OAA तयार होणार, राईट. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार होणार, राईट. ते कुठं तयार होणार, मेसोफिल सेल्समध्ये. आतापर्यंत जेवढ्या क्रिया झाल्या त्या मेसोफिल सेल्समध्ये झालं. काय काय झालं, CO2 ने एंट्री केली मेसोफिल सेलमध्ये आणि तिथं आधीपासून काय प्रेझेंट होतो, फॉस्फोइनॉल पायरुवेट. फॉस्फोइनॉल पायरुवेटनं काय केलं, कोणतं एन्झाईम वापरलं, PEP कार्बोक्सिलेज म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट कार्बोक्सिलेज वापरलं आणि OAA तयार केलं, राईट. इट देन फॉर्म्स 4 कार्बन कंपाऊंड लाईक मॅलिक ॲसिड. आता इथं फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये 3 कार्बन ॲटम होते आणि CO2 मधून 1 कार्बन ॲटम आला, दोन्ही मिळून काय केलं, 4 कार्बन ॲटम आलं, एक मॅलिक ॲसिड तयार केलं किंवा त्याला ॲस्पॅर्टिक ॲसिड, म्हणजे 2 टाईपचे ॲसिड तयार होतात, एक मॅलिक ॲसिड और ॲस्पॅर्टिक ॲसिड इन मेसोफिल सेल्स. आता जे झालंय तयार ॲसिड C4 ॲसिड म्हणजे जे 4 कार्बन ॲटमवाला ॲसिड तयार झालंय ते कुठं झालंय, आपलं मेसोफिल सेल्समध्ये झालंय, राईट. आणि आपल्याला काय माहिती आहे, बंडल शीट सेलमध्ये गॅस ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही. पण गॅस कुठं ट्रान्सपोर्ट होऊ शकतो, आपला गॅस ट्रान्सपोर्ट होऊ शकत नाही, पण काय काय ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, आपलं केमिकल ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. आता मॅलिक ॲसिड काय झालं, आपलं केमिकल तयार झालं आणि आता हे केमिकल आपण बंडल शीट सेलमध्ये ट्रान्सफर करू शकतो. आतापर्यंत ज्या क्रिया झाल्या ते कुठं झाल्या, आपल्या सगळ्या मेसोफिल सेल्समध्ये झाल्या, राईट. आता मेसोफिल सेल्सचं काम संपलं, त्यानं आपलं OAA म्हणजे OAA पासून काय तयार करून दिलं, आपल्याला मॅलिक ॲसिड तयार करून दिलं. आणि आता हे मॅलिक ॲसिड कुठं आपण ट्रान्सफर करणार आहे, आपल्या बंडल शीट सेलमध्ये. द बंडल शीट सेल्स दिस C4 ॲसिड आर ब्रोकन डाऊन टू रिलीज CO2 अँड 3 कार्बन मॉलिक्यूल. आता बंडल शीट सेलमध्ये काय झालं, हे C4 ॲसिड ब्रेकडाऊन झालं, राईट. याच्यापासून CO2 एका बाजूला तयार
CO2 तयार झाला आणि मॅलिक ॲसिड तयार झालं. मॅलिक ॲसिड आपण परत रिटर्न पाठवणार, राईट, कुठं, आपल्या याच्यामध्ये मेसोफिल सेलमध्ये, राईट. आणि जे आपलं CO2 उरलं आहे ते काय करणार, केल्विन रिॲक्शन करणार. आणि ही केल्विन रिॲक्शन कुठं होते, आपली बंडल शीथ सेलमध्ये. आणि जी C3 प्लांटमध्ये आपली केल्विन रिॲक्शन झाली ती मेसोफिल सेल्समध्ये झाली, हे लक्षात ठेवा. C4 प्लांटमध्ये आपल्याला मेसोफिल सेल पण वापर नाही आणि आपलं बंडल शीथ सेल पण वापर नाही, राईट. आधी प्रायमरी ज्या रिॲक्शन आहेत त्या मेसोफिल सेलमध्ये घडून येतात आणि नंतर आपली केल्विन सायकल कुठं घडून येते, आपली बंडल शीथ सेलमध्ये, C4 पाथवेमध्ये. आता सुरुवातीला काय झालं आहे बघा, CO2 आला त्याच्यामध्ये मेसोफिल सेलमध्ये, आणि मेसोफिल सेलमध्ये आधीपासून काय प्रेझेंट होतो, फॉस्फोइनॉल पायरुवेट. आता काय केलं त्यानं, CO2 मध्ये एक कार्बन ॲटम आहे आणि फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 3 कार्बन ॲटम आहेत. दोघांनी मिळून एक OAE तयार केलं, ऑक्झो ॲसेटिक ॲसिड, ज्याच्यामध्ये 4 कार्बन ॲटम आहेत. आता OAE पासून काय फॉर्म होणार, आपलं 4 कार्बन कंपाऊंडवालं मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पर्टिक ॲसिड, राईट. मग हे ॲस्पर्टिक आपल्याला ॲसिड काय होणार, बंडल शीथ सेलमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जाणार आणि तिथं त्याचं कार्बोक्सिलेशन घडून येणार, 4 कार्बन ॲटमवाल्या ॲसिडचं, C4 ॲसिडचं, आणि त्याच्यापासून CO2 वेगळा होणार आणि आपलं 3 कार्बन ॲटमवालं एक ॲसिड वेगळं होणार, राईट. आपलं C4 ॲसिड कशात ब्रोक होणार, CO2 मध्ये आणि 3 कार्बन मॉलिक्युलचं ॲसिडमध्ये, राईट. मग CO2 कुठं वापरलं जाणार, आपल्या केल्विन सायकलसाठी, जे कुठं घडून येणार, आपल्या बंडल शीथ सेलमध्ये. आणि जो आपला 3 कार्बन मॉलिक्यूल आहे तो परत वापस आपला कशात जाणार, आपला याच्यामध्ये मेसोफिल सेलमध्ये रिटर्न जाणार, राईट. The 3 carbon molecule is transported back to mesophyll cells where it is converted to PEP again, right. मग आता 3 कार्बन मॉलिक्यूल वापस कुठे जाणार, मेसोफिल सेलमध्ये. तिथं काय करणार, ATP वापरणार आणि स्वतःला PEP म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेटमध्ये अगेन ट्रान्सफर करून घेणार आणि कंप्लीटिंग द सायकल. मग आता आपली काय झाली, सायकल कंप्लीट झाली. द CO2 रिलीज इन द बंडल शीथ सेल एंटर्स द C3 और कॅल्विन पाथवे और पाथवे कॉमन टू ऑल प्लांट्स, राईट. मग आता काय होतंय, इथं CO2 जो रिलीज झालाय तो कॅल्विन सायकलमध्ये कन्वर्ट होणार आहे आपला. द बंडल शीथ सेल्स आर रिच इन एन्झाईम रायबुलोज, बायोफॉस्फेट कार्बोक्सिलेज, ऑक्सिजनेज. आता जे आपलं C3 प्लांट होतं त्याच्यामध्ये आपलं रुबिस्को कुठं राहत होतं, आपलं याच्यामध्ये राहत होतं. C3 प्लांटमध्ये आपलं रुबिस्को कशात राहायचं, मेसोफिल सेल्समध्ये. पण आपलं C4 प्लांट्समध्ये आपलं रुबिस्को कुठं आहे, बंडल शीथ सेल्समध्ये, हे लक्षात ठेवा. C3 प्लांटमध्ये रुबिस्को कुठं राहत होतं, मेसोफिल सेल्समध्ये. आणि C4 प्लांटमध्ये आपलं रुबिस्को कुठं राहणार, बंडल शीथ सेल्समध्ये. आणि रुबिस्को आपल्याला कशासाठी वापरलं जातं, केल्विन सायकल कॅरी आउट करण्यासाठी, राईट. C4 प्लांटच्या याच्यामध्ये कशामध्ये, मेसोफिलमध्ये रुबिस्को राहत नाही. C3 प्लांटच्या मेसोफिल सेल्समध्ये रुबिस्को राहतं, राईट, हे लक्षात ठेवा. आता बंडल शीथ सेल कशामध्ये रिच आहेत, रुबिस्कोमध्ये, पण त्यांच्यामध्ये PEP म्हणजे फॉस्फोइनॉल पायरुवेट राहत नाही. दस बेसिक पाथवे दॅट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द शुगर्स, द केल्विन पाथवे इज कॉमनली टू द C3 आणि C4 पाथ. म्हणजे जे केल्विन पाथवे तो C3 आणि C4 प्लांटमध्ये सेम आहे. जिथं आपली रिॲक्शन घडून येते ती जागा वेगवेगळी आहे, राईट. रिॲक्शन कुठं घडून येते, आपली C3 प्लांटमध्ये रिॲक्शन कुठं घडून येते, मेसोफिल सेल्समध्ये. आणि C4 प्लांटमध्ये केल्विन सायकल कुठं घडून येते, आपली बंडल शीथ सेलमध्ये, राईट, हे लक्षात ठेवा. C3 प्लांटमध्ये आपलं फोटोसिंथेसिस म्हणजे केल्विन सायकल कुठं घडून येणार, C3 प्लांटमध्ये आपलं केल्विन सायकल कुठून घडून येणार, मेसोफिल सेलमध्ये. आणि C4 प्लांटमध्ये आपली जी केल्विन सायकल आहे ती कुठून घडून येणार, आपल्या बंडल शीथ सेल्समध्ये, राईट. मेसोफिल सेल्स बट डज सो ओनली इन बंडल शीथ सेल्स, राईट. C3 प्लांटमध्ये मेसोफिल सेलमध्ये काय असतं, आपलं केल्विन सायकल घडून येते आणि C4 प्लांटमध्ये बंडल शीथ सेल्समध्ये घडून येते. आता फोटो रिस्पायरेशन उरलेलं आहे आपलं, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, राईट. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.